तर वांद्र्यामध्ये कारवाई सुरू आहे आणि त्या दरम्यान या ठिकाणी पोलिसांकडून लाठीचार्ज देखील केला जातोय। वांद्र्यामध्ये अतिक्रमण कारवाईच्या वेळेला पोलिसांनी इथे दुसऱ्यांदा हा लाठीचार्ज इथे केलेला आहे। गरीबनगरमध्ये अतिक्रमण कारवाईचा आजचा दुसरा दिवस आहे। अतिक्रमण हटवत असताना इथले जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांच्याकडून या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांकडून पोलिसांवर देखील काही डबे फेकणं यासारखे प्रकार होत आहेत। त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी लाठीचार्ज केलेला आहे। दुसऱ्यांदा या ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आलेला आहे आणि इथे लोकांना हटवण्यात आलेला आहे। थेट आपण वांद्र्यामध्ये जाऊयात। आमचे प्रतिनिधी कृष्णा सनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, वांद्र्यामधल्या ह्या कारवाईच्या वेळेला पोलिसांकडे लाठीचार्ज केला जातोय, आता नेमकं काय त्या ठिकाणी सुरू आहे? किती अतिक्रमण या ठिकाणी हटवण्यात आले? निखिल, आपण पाहतो की कालपासून पश्चिम रेल्वेकडून सुद्धा अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू आहे आणि अनेक बुलडोझर यांचं काम करत आहे। काल दिवसभर जी काही कारवाई करण्यात आली त्यावेळेला विरोध केला होता। आताही आपण पाहतोय की सगळी सोबत कारवाई होत असताना स्थानिक प्रशासनामध्ये जे या सगळ्या झोपडपट्टी एरियामध्ये गरीबनगरमध्ये राहत मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला जातो, त्या सर्व संताप व्यक्त केला जातो आणि त्यांच्यामुळे त्यांच्या माध्यमातून कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये पोलिसांनी दोषी पोलीस जे आहे ते या ठिकाणी तैनात केलेले आहे। कालपासून आपण पाहतो की इथे पोलिसांनी वेगवेगळ्या बॅरिकेडिंगच्या माध्यमातून आणि चेनच्या माध्यमातून जो काही बंदोबस्त लावलेला होता त्या बंदोबस्तामध्ये सुद्धा ही थोडं कारवाई सुरू आहे। आणि काल एका बाजूची पूर्ण झोपडपट्टी लेन होती ती पाडल्यानंतर आता पुढच्या टप्प्यातलं जे काही पाडकामाचं सुरू होतं काम आहे ते आता केलं जात आहे। एकूण 3 बुलडोझर या ठिकाणी थोडं कारवाई करताना पाहायला मिळतात। तर दुसऱ्या बाजूला जिथे गर्दी या ठिकाणी जमलेली आहे त्या गर्दीला कंट्रोल करण्यासाठी पोलीस बंदोबस्त सुद्धा आता वाढवण्यात येतो आहे। मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश म्हणून घोषणाबाजी जी आहे ती सगळ्या जमावाकडून केली जाते आहे। वांद्र्यामध्ये अतिक्रमण कारवाईच्या वेळेला पोलिसांनी इथे लाठीचार्ज देखील केलेला आहे। जवळपास 4 ते 5 मजल्याच्या झोपड्या या ठिकाणी होत्या, त्या देखील आता हटवण्याचं काम सुरू आहे।